नमस्कार मित्र हो, त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत खरा मित्र या विषयावर अतिशय सुंदर मराठी कथा. एका गावात रोहन आणि समीर नावाचे दोन जिवलग मित्र राहत होते. दोघेही एकाच शाळेत शिकत आणि नेहमी एकत्र खेळत असत. त्यांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले होते. एके दिवशी दोघे जंगलातून जवळच्या गावात जात होते. अचानक त्यांच्या समोर एक मोठे अस्वल आले. समीरला झाडावर चढता येत असल्यामुळे तो लगेच झाडावर चढला. पण रोहनला झाडावर चढता येत नव्हते. तो घाबरला. त्याला शिक्षकांनी सांगितलेली गोष्ट आठवली की अस्वल मेलेल्या माणसाला सहसा हात लावत नाहीत. तो लगेच जमिनीवर पडला आणि श्वास रोखून शांत राहिला. अस्वल त्याच्या जवळ आले. त्याने रोहनचा वास घेतला आणि तो मेलेला आहे असे समजून निघून गेले. अस्वल गेल्यानंतर समीर झाडावरून खाली उतरला. तो हसत म्हणाला, "अरे, अस्वल तुझ्या कानात काय सांगून गेले?" रोहन शांतपणे म्हणाला, "अस्वल म्हणाले की संकटाच्या वेळी जो मित्र तुला एकटे सोडून पळून जातो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नको." हे ऐकून समीरला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने रोहनची माफी मागितली आणि पुन्हा कधीही संकटात साथ सोडणार नाही असे वचन दिले. तात्पर्य: संकटाच्या वेळी जो साथ देतो तोच खरा मित्र असतो. धन्यवाद. अशाच प्रकारच्या नवनवीन कथांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.